प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन म्हणत आहे, देवाचे आत्मा तुमच्यामध्ये आहे, देव तुमच्यामध्ये आहे. तर प्रियांनो, तुमच्या स्वतःशी तुम्ही ओळख करून घ्या. आज माणूस सगळं काही जाणतो, पण स्वतःला ओळखायला विचारतो. आपण बाहेरच्या जगात यश, पैसा, लोकांची मर्जी शोधत राहतो, पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की मी खरा कोण आहे? बायबल आपल्याला सांगते, लूक अध्याय 17 आणि 21 वचनमध्ये, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणजेच देव दूर नाही, तो आपल्यात आहे आणि आपल्या हृदयात आहे. पण समस्या अशी आहे की आपण बाहेर इतके व्यस्त असतो की आत पाहायलाच वेळ देत नाही. आपल्यामध्ये काय आहे, देवाचा आत्मा आपल्यामध्ये कसा आहे याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. स्वतःला ओळखणे म्हणजे आपल्या कमजोरी, आपल्या चुकांना मान्य करणे आणि देवाकडे वळणे होय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही एकटे नाही, पण देव नेहमी तुमच्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचन सांगते, तुझ्या हृदयाशी राखण कर, कारण त्यातूनच जीवन आहे. आणि देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की म्हणून आज एक निर्णय घ्यायचा आहे, थोडा वेळ देवासाठी काढायचा आहे, शांत बसायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला ही ओळख करून घ्यायची आहे की देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, आपण देवाचे लोक आहोत, आपल्याला देवासाठी कार्य करायचे आहे. आपण परदेशातले आहोत, पृथ्वीवरती परमेश्वराने आपल्याला पारखी म्हणून ठेवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पृथ्वीचे नाहीत, आपण स्वर्गलोकाचे आहोत. कारण आपण जर देवाच्या वचनावरती विश्वास केला, आपण देवाच्या आवडीप्रमाणे जीवन जगलो, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगलो, तर नक्की आपल्याला स्वर्ग मिळेल, म्हणजे अनंत काळचं आपल्याला जीवन मिळेल. पण आपण जर देवावरती विश्वास केला नाही तर ही पृथ्वी अशी नष्ट होणार आहे. मग जे लोक देवाला मानत नाही, देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही, ते लोक नक्की नरकात जातील. कारण देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे, यांनी देवाला स्वीकारलं, ज्यांनी देवाच्या वचनावरती चालण्याचा प्रयत्न केला, ते लोक वाचतील, बाकीचे लोक नाश केले जातील. प्रियांनो, आज स्वतःची ओळख म्हणजे हीच आहे की तुम्ही देवाचे लोक आहात. आणि हे लक्षात ठेवा आणि प्रार्थना करा. आणि जो परमेश्वर तुमच्यासाठी रात्रंदिवस तो डुलकीही झोपही घेत नाही, तर तुमचे रक्षण करतो, तुम्हाला आशीर्वादित करतो, तुम्हाला मोठमोठ्या आजारातून काढतो, त्या देवाची ओळख करून घ्या. आणि स्वतःला विचारा की मग मी कोण आहे, मी देवाचा कोण आहे, मी या पृथ्वीवरती कसा आहे, याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. या वचनावरती देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन.